बोलता म्हटलं की चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येतात. त्याचमुळे ही जी कामगिरी आहे या आयोजकांची ही फार मोठी आहे. एक वेगळी दिशा देण्याचं काम क्रिकेटला इथे ग्रामीण क्रिकेटला करतायत नितळसकर मंडळी, त्यांचं आपण कौतुक करूया. दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होत आहे. 5 षटकांचा सामना आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे वर्सेस धाकटा कांदा. हे दोन्ही संघ असे आहेत की ज्यांची चर्चा अगोदर झालेली आहे. गोलंदाजीच्या जोरावर, गोलंदाजीच्या जीवावर सामने खेचून त्याने विजय मिळवलेले आहेत. त्याचमुळे आता या दोन्ही संघांकडे चांगली बॉलिंग अटॅक आहे, चांगलं बॉलिंग अटॅक आहे, हे सर्वश्रुत आहे, बहुमान्य आहे. परंतु आता कस असेल फलंदाजीचा मला असं वाटतं, आणि त्या फलंदाजीची जबाबदारी घेत असताना सुदाम नाईक आणि जितेंद्र घरत. पहिलाच फटका अत्यंत चांगला, खोला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, तिथूनच कव्हरच्या डोक्यावरून लॉफ्ट हेड कव्हर ड्राईव्ह षटकार. होता तिकडे गोलंदाजाच्या वतीने, परंतु पुढ्यात मिळाला फलंदाजाला. आणखी एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. मला असं वाटतं इथे सर्टन प्लॅन आहे या फलंदाजाच्या विरोधात की उजव्या यष्टीच्या बाहेरच चेंडू करायचा आहे, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं राहुल गडगेच्या वतीने. गोलंदाजी करताना संघ आपल्याला आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राहुल गडगे. या अगोदरचा सामना होता कुठे आणि त्या सामन्याचा शेवट झाला कुठे. अत्यंत चांगलं क्रिकेट आजच्या दिवसभरामध्ये प्रेक्षकांनी एन्जॉय केलेलं आहे. कमी गती यावेळी चेस करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा बुलढाणा फटका असं आपण याला म्हणूया. जायचं होतं उजव्या यष्टीच्या बाहेरून, स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु आतली कडा लागली होती. यावेळेस बॅटची आपण पाहिली सुदाम नाईकच्या. मुरबाड तालुक्याचं क्रिकेट सुरू होणारी स्पर्धा अर्थात दिवाळी धमाका चषक. या दिवाळी धमाका चषकामध्ये काय फलंदाजी केली होती सुदाम नाईकने. याच हंगामाच्या सुरुवातीला ती स्पर्धा होती. छोट्या चणीचे खेळाडू आहेत, परंतु शॉट सिलेक्शन अत्यंत अफलातून असतं फलंदाज सुदाम नाईकचं. आणि विशेषत्वाने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तर फटकेबाजी विलक्षण करतायत सुदाम नाईक. यावेळेस फलंदाज जितेंद्रने लोअर फुलटॉसला धाडलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 2 टप्प्यानिशी चेंडू फरार, चौकार. दूरवरच्या टोकाकडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी झालेली आहे तेव्हा तेव्हा कम्पॅरेटिव्हली गोलंदाजावर अधिकचा मार पडलेला आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. या मैदानाचा विचार केला तर बाउंड्री डायमेन्शन्स क्लोजर आहेत, थोड्या जवळ आहेत, आणि ज्या फलंदाजाकडे चांगलं तंत्र आहे त्या फलंदाजाला इथे धावा भरभरून बनवता येतात. यावेळेस फटका चांगला आहे. 30 यार्ड सर्कल भेदायचं असतं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, आणि तेच काम केलेले फलंदाज जितेंद्रने. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, चौकार. कधी कधी क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना काही फलंदाज संदेश आपण बघतो की जे अधिकच्या ताकदीचा वापर करतात आणि मोठे मोठे फटके खेळतात. आणि ॲट दी अदर हँड कधी कधी असे फलंदाज असतात की ते फक्त आणि फक्त टायमिंगवर आधारित राहून फटकेबाजी करतात. त्या पद्धतीची फटकेबाजी आतापर्यंत आपण या फलंदाजांच्या वतीने पाहिलेली आहे. अधिकची ताकद वापरण्याचा फलंदाज प्रयत्न करत नाहीत. ऑन साईडला फटका स्वीपचा खेळायचा होता. कडा लागली, मागे चेंडू आला, एकदा मिळाली, षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धाकटा खांद्याला चांगली सुरुवात मिळाली. निर्धारित 5 षटकांचा दुसऱ्या फेरीचा सामना, 16 धावा धावफलकावर, एकही गडी बाद नाही. विचार केला तर तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचं पहिलं पारितोषिक आहे. दुसरं 50, तिसरं 25, चतुर्थ 25, पाचवं सुद्धा 25,000चं पारितोषिक रोख रकमेच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. मानाचे करंडक की ज्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा जातात. अत्यंत ग्लिटरिंग ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक रंगसंगती सहित या ट्रॉफीज आपण बघत आहोत.
सुजितजी पाटील आणि कुशल भगत धाकटा खांदा संघाला आज या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने उतरवण्यात आलेले आहे या संघाचे पुरस्कर्ते दोघांनी विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मुख्य मंचावर या. समोर खेळत आहेत स्ट्रेट लाईक अँड ॲरो, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, उंच उडी घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाला साथ मिळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कधी कधी एक गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही एखाद्या सामन्यासाठी उतरलात तर तुम्हाला तिथे क्षेत्ररक्षणाची साथ का असावी याची उत्तरं मिळतील त्या त्या परिस्थितीनुसार. करण पाटीलच्या विरोधात पिकअप फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या वरून एअर स्ट्राइक बाय बॅटर सुदाम, सिक्सर. निष्णांत चित्रकार, एखादा कुशल चित्रकार ज्या पद्धतीने चित्र वेगवेगळ्या रंगांनी रंगवतो त्या पद्धतीने वेगवेगळ्या फटक्यांनी फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात फलंदाज सुदाम. बॅक ऑफ द विकेट सुद्धा चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. बॅकफुटवर असताना फ्रंटफुटवर असताना अत्यंत नयनरम्य अशा पद्धतीच्या ड्राईव्ह सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. लॉफ्टेड फटके सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतो आणि डबल माइंडेड नसणारा हा खेळाडू आहे. म्हणजे जो फटका खेळायचा आहे त्या फटक्यासाठीच जातो, आतापर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. आणि त्याचमुळे मग रिझल्ट बऱ्याचदा बहुधा अशा पद्धतीच्या फलंदाजाच्या वाट्याला जात असताना आपण पाहिलेलं आहे. ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाजाची हालचाल लक्षात घेत असताना फलंदाजाच्या स्ट्रेंथ लक्षात घेत असताना गोलंदाजाने वेळीच त्याचं नियोजन बदललं पाहिजे. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरून गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू स्ट्रेटिश लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या वरून आणखी एक हवाई हल्ला, षटकार. मनगटी ताकदीचा चांगला वापर करतो. यावेळेस जागा बनवली होती स्वतःसाठी. रूम क्रिएटेड अँड देन एक्झिक्युटेड बाय बॅटर सुदाम. वन मोर सिक्सर बाय हिम. स्कोर इज 31. This will be the last delivery of the second over. Bowled by Karan Patil. यावेळेस कडा लागली होती. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स स्लीप कॉर्नर मध्ये उपस्थित आहेत. एकही धाव नाही. षटक संपतायत 2. प्रथम फलंदाजी धाकटा खांदाची सुरू आहे. एकही फलंदाज गमावलेला नाही. चांगली सुरुवात. 31 धावा धावफलकावर. म्हणतायत 31 जाबाई धावपलकावर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं माजी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. या अगोदर सुधीर पाटीलने काय डाव खेळला होता तिकडे बुर्दुल संघासाठी. एक तर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये त्याने दिली होती. त्याचबरोबर आजच्या दिवसातील अर्धशतक सुद्धा त्याने कंप्लीट केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या हेतूसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते तो हेतू पूर्ण झाला. नाबाद मैदानाच्या बाहेर आले. बघा 50 बनवल्यानंतर ज्या पद्धतीने मैदानाला अभिवादन केलेलं आहे, कृतज्ञतापूर्व भाव मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाचा आपण पाहिलेला आहे. ती कृतज्ञता अत्यंत महत्त्वाची असते. ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. आणि सुधीर पाटील याचं कौतुक अनेक स्तरामधून निश्चितच झालं. ज्या पद्धतीने कॅश प्राइजेस त्याला मिळाली. वाघाप्रमाणे काही गोष्टी काही ठिकाणी काही लढवय लढत असतात, परंतु एक वेगळा अलंकार जर तिकडे वापरला, रूपक वापरला, तर त्या लढाईमध्ये तो वाघ होता असं संबोधलं जातं. वाघाप्रमाणे लढणं वेगळं आणि तो स्वतः वाघ असणं वेगळं. ज्या पद्धतीने सुधीर लढले, जणू काय मैदानाच्या आतमध्ये त्या लढाईमध्ये वाघच होता तो, ढाण्या वाघ बुर्दुलचा, आणि त्याने ती कामगिरी तिकडे योग्य पद्धतीने पार पाडली. इथे आता काउंटर अटॅकला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. काउंटर अटॅक म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण. या अगोदर सुदामने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. आता इथे नवीन फलंदाज जितेंद्र ही आक्रमण सुरू करण्याच्या पावित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाची पोझिशन नेमकी काय आहे, म्हणजे ती जी स्टंप लाईन आहे, पिच लाईन, त्याच्या मागे फलंदाज आलेला आहे का? तो जर पूर्ण असेल तर डेड आहे बॉल. परंतु फलंदाजाचा पायाचा हिस्सा किंबहुना नियम असं सांगतो की शरीराचा कोणताही पार्ट, बॉडी पार्ट ज्याला आपण म्हणतो, जर त्या रेषेच्या पुढे असेल तर मात्र तो फटका व्हॅलिड मानला जातो. पाहूया आपण एकविराई लाईव्ह इव्हेंट्सच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं आम्ही नेहमी म्हणत असतो. ती लाईन पुन्हा एकदा चेक केली जाईल. फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाचा पाय थोडा हवेमध्ये सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आता टेक्निकल टीमचा कस सुद्धा इथे लागलेला आहे. तिसरे पंच आपल्या बरोबर जोडले जातीलच. खरं तर इथे हा जो सगळा समालोचन कक्ष आहे, त्याचबरोबर आमची लाईव्हची सगळी टीम आहे, त्यांचं एक मत बनलेलं आहे, परंतु ते आता मी डिस्क्लोज करत नाही. डिसिजन शुड बी डिलिव्हर्ड ऑफिशियली असं म्हणतात. ऑफिशियलचा डिसिजन असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचमुळे आता मैदानी पंचांना आपण पाचारित केलेलं आहे. काही टेक्निकल गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या टेक्निकल गोष्टी इथे डोळ्याखालून घालतायत सत्यवान काकडे सर आणि त्यानंतर त्यांच्या वतीने निर्णय दिलाच जाईल. इट्स अ डॉट बॉल. फटका खेळत असताना फलंदाजाचा पाय हवेमध्ये होता आणि हीच गोष्ट महत्वाची ते हेरलेली आहे पंचांनी. लाईव्ह मध्ये सुद्धा इथे आपल्याला वारंवार दाखवलं जात आहे. हा बघा, फटका खेळण्यासाठी फलंदाज मागे आले होते जितेंद्र, आणि जिथे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला तो पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर आपण बघतो की पाय हवेमध्ये होता फलंदाजाचा. ऑन साइडला फटका खेळले, एक क्षेत्ररक्षकाला चुकवू शकले नाहीत. स्ट्रेट टू द फिल्डर, वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन दॅट बाय फिल्डर. दिस इज द फर्स्ट ब्लो फॉर बॅटिंग टीम. धाकटा खांदा, बॅटर जितेंद्र डिपार्ट्स. झालेले आहेत. बाद होण्यापूर्वी ज्या पद्धतीने डाबाला त्यांनी सुरुवात दिली होती ती अत्यंत महत्वाची. सुरुवात कोणत्याही गोष्टीसाठी चांगली मिळणं फार गरजेची असते. टेक्निकल टीमविषयी आपण चर्चा करत होतो. एखाद्या दिवसाची सुरुवात करत असताना सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने जर जुळून आल्या तर मात्र तो दिवस चांगला जातो. परंतु सुरुवातीच्या अर्धा एका तासामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करत असताना कधी कधी दिवसही कमी पडतो. त्यामुळे सुरुवात महत्वाची असते. इथे या सामन्यात सुरुवात मिळून देणारा फलंदाज बाद झालेला आहे. ऍट दी अदर एंड आपण बघतो 7 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी करणारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील दाखल होत आहेत. क्रमांक 3 साठी दाखल झाल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तुमचं काळीज वाघाचं हवं असतं आणि तेच काळी जिकडे दाखवलेलं आहे. अलीकडचं क्रिकेटच मुळात बदलतं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर कंपॅरेटिव्हली कमी षटकांचे सामने असतात. तिथे गेल्यानंतर फक्त आणि फक्त आक्रमकतेलाच न्याय द्यायचा आहे या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतात आणि म्हणून त्यांच्या वतीने हे सगळे प्रयत्न केले जातात. इथे बघा, याला म्हणतात परफेक्शन. फलंदाज सुदाम नाईकने या अगोदर शुभमला जे करता आलं नव्हतं ते करून दाखवलं. चेंडू सीमापार चौकार. असेल याचीच अपेक्षा होती. सतत एकाच पद्धतीचं जेवण दररोज जर तुम्ही केलं तर तिथे कुठेतरी निरसता निर्माण होते. त्यामुळे विविधता आहे. वर्सेटिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. या अगोदर ज्या पद्धतीने मी कुशल चित्रकाराचा उल्लेख केला होता, एखाद्या चित्रकाराने 1-2च रंग जर एखाद्या चित्रामध्ये वापरले तर पाहणारे निराश होतील, त्याला तितकी दाद मिळत नाही. रंगसंगती महत्वाची असते. कलरफुल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने संगीतामध्ये वेगवेगळे टेक्स्चर आहेत, ते जर देता आले संगीत संयोजकाला
तर मग प्रेक्षकांसाठी ती फार मोठी पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. 36 runs on the board with the loss of 1 wicket. This is the first inning being played by batting team धाकटा खांदा. सुदाम चांगले खेळलेत आतापर्यंत, 24 धावांवर खेळत आहेत. कमी गतीने गोलंदाजी करतोय, त्याने इथे फलंदाजाला संकटांमध्ये आणलं होतं, कारण टायमिंग तितकं चांगलं जुळवता आलं नव्हतं. फलंदाज सुदामला बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु एकही क्षेत्ररक्षक चेंडू खाली तिकडे आला नव्हता. अरमानचं हे षटक संपतं. अरमानने या षटकामध्ये फक्त एकच चौकार मारण्याचा जो अरमान होता हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणतो, ती अपेक्षा पूर्ण करू दिली फलंदाजांना. षटक संपतात 3, धावपलकर धावा 37-37. या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. अनेक फलंदाजांची आपण चर्चा केलेली आहे आणि याचं कारण तेच आहे. अनेक फलंदाज आपण बघतो, एकूण धावा आतापर्यंत 37-37, ज्यामध्ये संगम राजे तळोजे मजकूरचे ज्याने 59 धावा व्यक्तिगतरित्या बनवल्या होत्या 22 चेंडूंमध्ये, विकी हजारी नारेंचा ज्याने 21 चेंडूंमध्ये 52 धावा बनवल्या होत्या. त्याचबरोबर सूर्या मस्कर ज्याने 25 चेंडूंमध्ये 77 धावांचा फार मोठा पल्ला पार केला होता. आजच्या दिवसामध्ये सुयोग पाटीलने 14 चेंडूंमध्ये 51 बनवल्या, सुधीर पाटीलने 17 मध्ये 57 बनवल्या. हे सगळे अर्धशतक वीर आहेत, परंतु या सगळ्यांच्या गर्दीमध्ये, सगळ्यांच्या जत्रेमध्ये आपण एक गोलंदाज असा बघतो ज्याने या सरफेसवर लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना नामोहरम केलं होतं, आणि तो गोलंदाज आहे नारेंचा विकी माने, ज्याने विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलेले आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे या छोट्या चनूच्या खेळाडूच्या. सुदाम नाईकने पुन्हा एकदा ती दाखवली. ताकदीनिशी खेळला गेलेला फटका, स्ट्रेटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. बॉडी बॅलन्स राखणं आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करणं, इट्स व्हेरी टफ जॉब. अत्यंत कठीण काम आहे, परंतु सुदामने ते करून दाखवलं. पुन्हा एकदा वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावली. डीप एक्स्ट्रा कव्हरेज सीमारेषेला भेदलेला आहे. आणखी एकदा हवाई हल्ला, आणखी एक षटकारासाठीचा आविष्कार. नाईक याने जर अर्धशतक इथे कंप्लीट केलं तर भूषणजी भोईर, धाकटा खांदा संघावर ज्यांचं खूप प्रेम आहे, असे भूषण भोईर यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज ऑनलाईन देण्यात येईल. मॅनेजमेंट विनंती असेल आपणास की आपण चेंडूची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली जात आहे मैदानी पंचांच्या वतीने. चांगली फलंदाजी आतापर्यंत सुदामने इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 37 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळतोय. या अगोदर अशा अनेक फलंदाजांच्या नावाची चर्चा आपण केलेली आहे. चर्चेस पात्र असणारी कामगिरी त्यांनी केलेली आहे. आदित्य भोईरवर हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळतो इथे फलंदाजाच्या वतीने. मोस्ट रन स्कोरर या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर 2 इनिंगमध्ये तब्बल 96 धावा सूर्याने तिकडे पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मोहोळ संघाचा तो खेळाडू आहे संगम राजे की ज्याने 68 धावा 2 इनिंगमध्ये कंप्लीट केल्या, ज्यामध्ये एक हाफ सेंचुरी सुद्धा आपण पाहिली. सुधीर पाटील आजच्या दिवसामध्ये चमकले, ज्याने एका इनिंगमध्ये 57 धावा तिकडे कंप्लीट केलेल्या आपण पाहिल्या. 54 धावानिशी फलंदाज अक्षय पाटील वावंजेचा आपण या स्पर्धेमध्ये बघतो. त्याचबरोबर 52 अक्षय पाटील आणि त्याचबरोबर दक्ष मात्रे यांच्या वतीने वावंजे आणि पडलेचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे हायेस्ट रन गेटर आहेत. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपण क्वालिफिकेशन राऊंडसाठी पुढे घेऊन जाणार आहोत. ही महत्त्वाची सूचना खेळाडूंपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये 7 सामने पूर्ण होणं अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य भोईर तयार आहेत.
याच आदित्य भोईरला या अगोदर सामनावीराचा पुरस्कार मिळताना आपण पाहिलेले संदेश. परंतु क्रिकेटमध्ये या अगोदर तुम्ही काय कामगिरी केलेली आहे यातून आत्मविश्वास जरूर मिळतो. पण प्रत्येक वेळेस कंडिशन्स वेगळ्या असतात. इथे इथे यष्ट्यांच्या मागे अपील रेस झाली, पंचांचं बोट आबाळाकडे आहे. याचमुळे फलंदाज सुदाम नाईकच्या खेळीचा अंत इथे होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या खेळाडूने आतापर्यंत अत्यंत चांगली इनिंग साकारली होती. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतून त्याच्या वतीने झाला आणि इथे आपण बघितलं यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला. त्याचमुळे धाकठाकांदा संघाला दुसरा हादरा मिळतोय. फलंदाज सुदाम बाद. अर्थ चेंडू आणि फळीचा संपर्क आला होता. मैदानी पंचांचं कौतुक करावं लागेल. अनुभव या सगळ्या गोष्टींमध्ये योग्य रीतीने तुम्हाला साथ देत असतो. अंपायरिंग इज व्हेरी टफ जॉब. कमी वेळेत निर्णय द्यायचा असतो संदेश, आणि तो सुद्धा योग्य द्यायचा असतो. फक्त निर्णय देणारे अंपायर्स जास्त का सस्टेन करू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये सुद्धा प्रिसिजन असणं गरजेचं आहे. ऑन रोड ज्या बाईक्स तिकडे उभ्या आहेत त्या बाईक स्वारांना विनंती आहे की आपण आपले मिरर्स त्यांची दिशा बदला. रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी घातक ठरतंय. आरशाची दिशा बदला, काचा फिरवा. थँक्यू. बघा खूप दूर आहेत परंतु त्यांचंही लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यासाठी त्यांचंही कौतुक. 49 धावा धावपलकावर. कमी गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज आदित्य भोईरचा आपण बघतो. आदित्य भोईरला नामोहरम करून सोडलं होतं फलंदाज सुदामने, कारण त्याच्या विरोधात 2 मोठे फटके खेळले होते. एक ऑन साइडला होता तर एक स्ट्रेटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार खेळला होता आणि त्या फलंदाजाचा अडसर दूर करण्यामध्ये यश मिळालंय. डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलं असेल आदित्यच्या. स्विच केलं स्वतःला, त्यानंतर कमी गतीने आलेल्या चेंडूला धाडलेला आहे. डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या वरून लक्ष्यभेद केला फलंदाजाने. षटकार. त्याच्या वतीने फलंदाज त्यासाठी तयार होते. स्वतःची पोझिशन बदलली होती, त्याचबरोबर बॅटची ग्रिप चेंज केली होती, वाट पाहिली, त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या वरून षटकारासाठी खेळला. फुल टॉस ऑन साइडला खेळलेला आहे. आक्रमकतेला आता इथे मोहर लावत असताना फलंदाज अजय नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एकदा चेंडूने सीमारेषेच्या वरून प्रवास केलेला आहे. हा षटकार. या चेंडूची हाईट चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या वतीने आता हाईट चेक करण्यात येणार आहे आणि फलंदाजाने हा रिव्ह्यू कॉल केलेला आहे, योग्य वेळेमध्ये कॉल केलेला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्याला निश्चितच मिळणं अपेक्षित आहे. खराब गोलंदाजी करतायत आदित्य. मी अगोदर उल्लेख केलाच होता की या अगोदरच्या सामन्यांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स जरूर मिळतो. परंतु प्रत्येक वेळेस नॉकआउट गेम्समध्ये तुमचे प्रतिस्पर्धी वेगळे असतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा षटकार आहे. बघा एक महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही खेळपट्टीवर खेळत असताना तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असतो. तो रिव्ह्यू कुठे वापरायचा या संदर्भात निर्णय होणं सुद्धा महत्वाचं असतं. कधी कधी असा रिव्ह्यू नसल्या कारणाने सुद्धा संघ अडचणीत आलेले मी पाहिलेले आहेत. तो कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे जरूर आहे. परंतु तुमच्याकडे जर खात्रीशीर एव्हिडन्सेस असतील तर आणि तर तुम्ही तो नोंदवलेला कधी चांगला असतो. आणखी एकदा चेंडूला धाडलेल्या, पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमा रेषेच्या वरून. या षटकामधील आतापर्यंतचा 5वा षटकार.
त्याची पडताळणी सुद्धा केलेली आहे. इट्स अ फेअर शॉट, त्याचमुळे हा षटकार आहे. आणि आपणही बघू शकतो युझिंग दी डेप्थ ऑफ द क्रीजच्या डेप्थ मध्ये गेले होते. अगदी यष्ट्यांना समांतर असताना खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांपासून समोर होते, ऍक्च्युली यष्ट्यांच्या मागे आले नव्हते किंवा त्यांना समांतर सुद्धा आले नव्हते, त्यामुळे हा फटका व्हॅलिड आहे. या षटकामध्ये आमच्या स्कोररने फक्त आणि फक्त पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे. याचा अर्थ या षटकामध्ये गोलंदाजाची धुलाई झालेली आहे. गोलंदाजाच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत फलंदाजाने, ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे. 4 षटकामध्ये तब्बल 68 धावा, याचमुळे धावपलकोर जोडण्यामध्ये यश मिळतं धाकटा खांदा संघाच्या फलंदाजांना. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार असलेले आपण बघणार आहोत. पाहायचंय आता दूरवरच्या टोकाकडून कोणत्या गोलंदाजावर ही जबाबदारी दिली जाते. गोलंदाजी करणारा संघ थोडा अडचणीत जरूर आहे, आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे, परंतु त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे अशी आपण चर्चा करतच होतो. परंतु यातून एक महत्त्वाचा मुद्दा आपण छेडला होता की फलंदाजांचा कस असेल, परंतु या सामन्याचा आतापर्यंत विचार केला तर फलंदाजांनीच हे सत्र गाजवले. आणि त्यामध्ये आणखी एक देखना फटका, आणखी एकदा चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं. व्हर्टिकल ब्लेड ने खेळला गेलेला ग्लोरियस 4 रन्स. त्याच्या उपस्थितीची दखल घेण्यास भाग पाडलेला आहे. या चौकारानिशी मेरिटवर तुम्ही जर चेंडूच्या क्रिकेट खेळलात तर तुमचा फायदा होतो, आणि तेच आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. या चौकारात त्याचं आपल्याला दर्शन झालं, कशा पद्धतीने फटका खेळला होता शुभमने. पुढे ठेवला, आणखी एकदा समोरच्या दिशेने खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यासाठी उपस्थित. चेंडू अडवला, फेकी झालेली फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान इथे मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचे प्लॅन सुद्धा ठरलेले असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि गोलंदाजाने सुद्धा ठरवलेले आहे की चेंडू समोरच ठेवायचे, गती काढून घेण्याकडे कल दिसतोय गोलंदाज विनोदचा. यावेळेस इथे चांगला फटका, व्हेरी लेटली एक्झिक्युटेड बाय द बॅटर, लेट कट अँड 4 रन्स. असं म्हणतात संदेश की सुईने जर तुमचं काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नसते. असंच काय झालं या फटक्यामध्ये. अधिकची ताकद नाही, मोठा फटका खेळण्याचा आविर्भाव नाही, चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर चेंडूला कट केलं, कापलं, त्याचा प्रवास थांबवला, चौकार मिळवला. इथे स्विच करण्याचा प्रयत्न, याही वेळेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. इथेही डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषा ओलांडणी चेंडूने लागोपाठचा दुसरा चौकार. संघाच्या धावपलकाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे फलंदाज अजयने. 5 चेंडूंमध्ये 26 धावांवर तो खेळत असताना आपण बघतो. स्ट्राईक रेट जवळजवळ 500चा, आणि त्याचमुळे आता हा शेवट फलंदाजीच्या नावावर होत असलेला आपण बघतो. आणखी 2 चेंडू खरं तर शेष आहेत या षटकातील. मागे सरकले, ऑन साइडला फटका खेळला स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने. चेंडू मार्गस्थ होत असताना आपण बघतो डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक चेंडू अडून पैकी 1 धाव मिळाली. एका धाब्याने धावपलक तब्बल 82 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि हा रिमाइंडर अत्यंत महत्वाचा असेल यासाठी, कारण हा सामना दुसऱ्या फेरीचा आहे आणि सामना 5 षटकांचा आहे. त्याचमुळे हे धावपलक कदाचित दुसऱ्या डावामध्ये थोडं डोईजड बनू शकतं फलंदाजीला. शेवट गोड झालेला आहे फलंदाजीत. फलंदाज शुभमने इथे शुभ सुरुवात जी मिळाली होती फलंदाजाच्या वतीने, ती आता आणखी शुभ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. षटकाराने हा डाव संपतोय, पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या अंती धाकटा खांदा संघाने धावपलकोर धावा जोडलेल्या आहेत, त्या म्हणजे 88 आणि 89 धावांचं तगडं आव्हान इथे पूर्ण करावं लागेल दुसरी फेरी जिंकण्यासाठी आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेला.
आहेत, त्यामुळे दोन वाघांची टक्कर यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे, यामध्ये शंका नाही. कॉल कोणाचा असेल? हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे सुधीर अर्थात बुर्दुळ संघाच्या संघनायकाने. विनंती असेल अतिथींना मुख्य मंचावर आपण जाऊन स्थानापन्न व्हा. सुधीर, सगळ्यात अगोदर तुझं अभिनंदन. ज्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये तू केला होता, अर्धशतक तर आलं, परंतु अर्धशतकासोबत सामना ज्यावेळेस संघ जिंकतो त्यावेळेच्या भावना काय असतात? नक्कीच, कारण का मी एकटाच बॅटर तिथे होतो, सर्व चांगले बॅटर आउट झालेले होते, तर मला ही बॅटिंग करायचीच होती आणि ती माझ्याकडून झाली. या हंगामाची सुरुवात तुझ्या वतीने चांगली झाली असं तू मानतो का? हो, नक्कीच. नाणेफेक जिंकलेली आहे, नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्यामागचं काय विशेष कारण? काय नाही, पिच लांब आहे त्याच्यामुळे चेस्ट होऊ शकतात. चेस होऊ शकतो अशा पद्धतीचा अनुभव आहे सुधीरचा, त्यामुळे त्याने सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तू जाऊ शकतोस. आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे अर्थात सुयोगकडे वळत आहोत. सुयोग, तुझंही अर्धशतक इथे लागलेलं आहे. या खेळपट्टीविषयी आणि या मैदानाविषयी काय म्हणशील? खेळपट्टी खूप चांगली आहे, बॅटिंगला साथ देते, त्याच्यामुळे बॅटिंग करायला मजा येते. हंगामाला सुरुवातच झालेली आहे, सराव कशा पद्धतीने करतो? इतकी चांगली फलंदाजी करतो, सरावात किती वेळ देतो? सरावात 1-2 तास देतो आणि पहिली मॅच आमची झालेली आहे बदलापूरला, आता ही दुसरी मॅच होती. या अगोदर सामना झाला होता, त्यामध्ये विजय कोणाला मिळाला होता? आम्हाला मिळालेला. तुम्ही विजयी झाले होते, हरकत नाही. इथे सुरुवातीला फलंदाजी करायचे, निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. काय टार्गेट इथे या सगळ्या कंडिशन्सला डोक्यात घेऊन तुझ्या समोर असेल किंवा तू निर्धारित करू शकतोस? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. डिप्लोमॅटिक आन्सर आहे, जास्तीत जास्त म्हणजे किती पण हरकत नाही. तुला शुभेच्छा. नाणेफेक संपन्न झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे बुर्दुळ संघाच्या संघनायकाने. सुरुवातीला ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. मुख्य मंचावर आपले मनोहरजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या आयोजकांच्या वतीने केला जात आहे. या परिसरातील नामवंत पुरस्कर्ते आहेत. या अगोदर समीर सोमणे सरांनी पुरस्कर्त्यांविषयी फार मोठी चर्चा विस्तृत केलेली आहे आणि टेनिस क्रिकेट विश्व बदललेलं आहे, ज्यामध्ये पुरस्कर्त्यांचाही फार मोठा मोलाचा सहभाग आहे. त्यांचंही योगदान तितकं मोठं आहे, त्यामुळे टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत असं आपण प्रत्येकजण मानतो. नामवंत पुरस्कर्ते मनोहरजी पाटील साहेब यांचा मुख्य मंचावर हा इथे सन्मान झालेला आहे. मित्रांनो, या सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे जायचं आहे. पहिला डाव दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे चौकार षटकारांचा राहिला. दुसऱ्या डावामध्ये त्याच पद्धतीची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल का? 89 धावा पूर्ण होतील की तो डाव तिकडे अपूर्ण राहील? हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून ऐकूया समीर सोमणे सरांना. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सुनील सर आणि त्याचबरोबरीने धन्यवाद सागर. द्वितीय सत्राला होते सुरुवात आणि पाठलाग करायचे तो आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला तब्बल 89 धावसंख्येचा 5 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून खेचलाय, कमालीचा स्ट्रोक, पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. फलंदाज उत्तमच्या बॅटमधून पहिला चौकार. सोपं आहे, अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये, परंतु ते सहज सोपं अशक्य शक्य करण्यासाठी देखील अतोनात प्रयत्न करावे लागतात आणि ते करावे लागतील आता आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला धाकटा खांद्याच्या विरोधात. मिड विकेटच्या दिशेनं आणखी एक तडाखा पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पार, बॅक टू बॅक. उत्तमच्या बॅटमधून 2 चौकार. पण मानाने अगदी म्हणायला गेलं तर 90 धावांचा पाठलाग करायचे जतीन सर. 5 षटकांमध्ये म्हणजे 18ची सरासरी राखून पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 35 ते 40 पर्यंत पोहोचावं लागेल.
या क्रीडांगणाची परिसीमा पाहता, पॉवर प्लेची कंडिशन्स पाहता, खेळपट्टी पाहता या धावा शक्य होऊ शकतात. मागच्या 2 दिवसांमध्ये बरंच काही घडलंय. 8 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार खेचलेत सौरभच्या विरोधात. ते उत्तमने टेंबोडे टीम बॅटिंग करते. जागा बनवायची होती, त्यानंतर चेंडूचा पाठलाग केला, कव्हर पॉइंटच्या वरतून फटका खेचला. तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती धाकटा खांदा या टीम कडून. आणि आता 2 धावा. 89 धावा संख्येचा पाठलाग. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे विरोधात खांदा या टीमच्या दरम्यान चालू असलेली रंगतदार लढत. स्वर्गीय अभि प्रतिष्ठान, संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 या संघाचे पुरस्कर्ते बाळाशेठ पाटील यांचा वाढदिवस अगदी दिमागदार पद्धतीने ते संपन्न झाला. पुन्हा प्रयत्न होता उत्तमचा, परंतु हा चेंडू बराच वाईड, बराच दूर होता. व्हाईट बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. 11 धावा. 89 धावसंख्येचं लक्ष जरी कठीण वाटत असलं तरी सुद्धा हे फलंदाज अगदी सकारात्मक पद्धतीने मैदानावरती उतरलेत. खास करून उत्तम, त्याला स्ट्राईक आतापर्यंत मिळालेली आहे. मागच्या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला, परंतु या मॅच मध्ये संपूर्णपणे सामना जिंकवायच्या हेतूने तो मात्र मैदानात उतरलाय. 11 धावा. 89 चं टार्गेट. फुल टॉस दिला भिरकावून स्क्वेअर लेगला आलाय तो टेंबोडे टीम साठी षटकार. ची खास उत्तम फलंदाजी इथे पाहायला मिळते टेंबोडे टीम कडून. फुल टॉस बॉल होता, दबाव वाढला जातोय सौरभवर आणि त्या फुल टॉस चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तमच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका षटकार. 17 धावा. 18 ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यापर्यंत पोहोचलेत कारण एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावंच लागेल आणि या टीमची फलंदाजी क्षमता नक्कीच आहे. या धावांचा पाठलाग करू शकते. खांदा टीम कडून सुदाम नाईकने केलेली दर्जेदार फलंदाजी. 37 धावा. अजय नाईकने केलेली फलंदाजी दर्जेदार. सुदाम एकदम छोट्या मूर्तीचा खेळाडू, परंतु फटके, मला वाटतं त्या बॅटचा दांडा देखील त्याच्या कमरेच्या वरती येतोय, परंतु फटके मारले त्याने अफलातून. खोलात टाकायचा प्रयत्न होता मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग आणि इथे पोहोचला राहुल. थोडं टेन्शन वालं काम होतं, परंतु राहुल तिथे पोहोचला. सिंगल रन. जी सरासरी अपेक्षित आहे 5 ओव्हरमध्ये 89. आपण 90च्या सरासरीने बोलतोय. किमान 18 धावा प्रत्येक ओव्हर मागे. त्या 18 धावांपर्यंत पोहोचलाय, परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे. रायटी लेफ्टी बॅटिंगचं कॉम्बिनेशन. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीम कडून धाकटा खांदाच्या विरोधात यानंतरचा सामन्याचा देखील टॉस झालाय. वीर बजरंग 11 शिरडोन आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी बुर्दुल. मगाशी सुनील सरांनी खूप छान उल्लेख केला. 2 अर्धशतक वीर, एका बाजूने सुयोग पाटील शिरडोन कडून आणि दुसऱ्या बाजूने बुर्दुल कडून सुधीर पाटील. दोघांनी मात्र अर्धशतक ठोकलंय आजच्या दिवसामध्ये. ते एकमेकांच्या विरोधात मात्र खेळतील नेक्स्ट मॅच मध्ये. 18 धावा. लास्ट बॉल दूर टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज सौरभ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 18. अपेक्षित धावसंख्या 18चीच होती आणि त्यापर्यंत ते पोहोचलेत. उर्वरित 4 षटक बाकी आहेत आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 71. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस हरपला आणि या स्पर्धेच्या निमित्ताने श्रद्धांजली देखील आपण अर्पित केली. स्वर्गीयवासी अभिजित भोपी आणि त्याच स्वर्गीय अभि प्रतिष्ठान या नावाने संग्राम 11 नितलस संघाच्या नावाने ही माजी सरपंच व उपसरपंच चषक स्पर्धा जांभुळेश्वर क्रीडानगरी नितलस येथे संपन्न होते. सगळेजण आपण त्याला मिस करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 18. आठवणी कायम स्मरणात राहतात आणि आपल्यातलाच असेल, आपल्या समवेत नेहमी खेळणारा असेल, आपल्या समवेत जास्तीचा वेळ देणारा असेल तर तो अगदी त्याचं जाणं आपल्याला एकदम
आपल्या हृदयाला ते भावुकच करून जातं. या स्पर्धेसाठी अमाप मेहनत करतायत प्रमोद पावशे, सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 18. भूषणजी, रुशल मडवी आणि त्याचबरोबर उल्हास पाटील यांना विनंती, आपण मंचावरती येऊन थांबायचे. गोलंदाजीसाठी आलाय सुदाम. बॅटिंग मध्ये कमाल केले, फिल्डिंग मध्ये कमाल. काय झेल त्याने घेतलाय. किती उंच गेला होता चेंडू, परंतु परफेक्टली जज करून मात्र सुदामनं झेल घेतलाय. उत्तमला माघारी पाठवलंय. तब्बल 18च्या आसपास त्याने धावा कुठल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, कारण धावांचा ओघ प्रचंड आहे. म्हणजे समोरचा डोंगर जरी पोखरायला सांगितलं तशी धावसंख्या आहे. 89 धावांचा पाठलाग म्हणजे तब्बल 90 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये. आणि या धावांचा पाठलाग शक्य केव्हा होऊ शकतो तर तो मैदानात दाखल झालाय टिंबोडे टीमचा एक हार्ड हिटर बॅटर करण. आणि करण हे काम शक्य करू शकतो, परंतु पाहूया करणची फलंदाजी कशी असेल की मात्र त्याला थांबवतील हे गोलंदाज. 18 धावा, 1 विकेट. सुदामने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले. किती व्हॅल्युएबल प्लेयर आहे, किती म्हणजे मूल्य आहे या प्लेयरचं. जो सलामीला येतो, चांगली फलंदाजी करतो, 13 चेंडू 37 धावा. त्याच्याकडे पाहिल्यानंतर देखील वाटत नाही की तो इतक्या आक्रमक फटकेबाजी करत असेल, त्याच्या चेंडूला एवढा वेग असेल. आणि त्याच वेगाच्या जोरावरती त्याने बाद केलं फलंदाज उत्तमला. आता मात्र त्याच्या समोर एक मोठी परीक्षा आहे सुदाम विरोधात करण. ओव्हर पिच बॉल आणि त्याला स्लॉग हिट केलाय, बॉल पाठवलाय मिड विकेटला. करणचा तडाखा षटकार. हाच तर खरा खेळ आहे. थोडा चेंडू पुढे ठेवला आणि त्याला स्लॉग हिट केलं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. हा मात्र षटकार पाहायला मिळाला तो करण पाटीलचा. आणि या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले 24 वरती. मोठी जबाबदारी आहे करणवर. तब्बल 90च्या आसपास 89 धावसंख्येचा पाठलाग करायचे. दुसरं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. हो, चांगला चेंडू, याला म्हणतात कमबॅक. टिचून मारा. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार मारला असला त्यानंतर सुदामचं हे कमबॅक. टप्पा पडला, थोडी उसळी पाहायला मिळाली. पाय इतक्या उंचीचा गोलंदाज आणि त्यानंतर मिळणारी ही उसळी खरोखर संभ्रमित करणारी आहे फलंदाजांना. 24 धावा, 24. हो, फसवलाय. लुपिंग फुल टॉस, स्लोवर वन, परफेक्टली बॉल. आवडला असेल चेंडू तर एकदा टाळा होऊन जाऊ द्या सुदामसाठी. भन्नाट हा चेंडू होता. लुपिंग फुल टॉस. समजत नाही, फलंदाजाला वाटते की त्याच वेगाने येतोय, परंतु जेव्हा फलंदाजाच्या जवळ हा चेंडू येतो तेव्हा तो खाली ड्रॉप डाऊन होतो, म्हणून लुपिंग फुल टॉस म्हणतात. आणि परफेक्टली एक्झिक्यूट केलाय तो मात्र गोलंदाज सुदामने. 24 समोर करण. बॅटची कडा, मागे शॉट थर्डमॅनला चेंडू. जरी करणने षटकार मारला असला तरी सुद्धा सुदामने आता मात्र कमबॅक केलंय. 24 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 18 होत्या. 5 चेंडूंमध्ये 1 विकेट घेतले सुदामने. 1 षटकार करणने त्याच्या विरोधात केसलाय. आता षटकाराची गरज आहे. जो रन रेट आहे त्याला हाय करून चालणार नाही करणला. 24 लॉस ऑफ 1 विकेट. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय. फटका तर चांगला आहे आणि बॉल चाललाय तो मात्र सीमारेषा पार. चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. करणच्या बॅट मधून निघाला चौकार. 28 धावा, 1 विकेट.
घेतलेली विकेट, त्यानंतरचा प्रेक्षकांचा जल्लोष, छोट्या मूर्तीचा हा खेळाडू परंतु त्याचं काम अतिशय उंच आहे. बॅटिंग दमदार केली, गोलंदाजी देखील दमदार केली. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला 61. आता तब्बल धावसंख्येची सरासरी 20 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आक्रमण थोडं वाढवावं लागेल, करणच्या साथीला कोणाला तरी उभं राहावं लागेल, दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल, तरच या धावांचा पाठलाग सहज शक्य होऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं पाठलाग केला सुधीर पाटीलने, असं वाटलं की आई गावदेवी बुर्दुल संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेही फ्रेममध्ये दिसत नव्हता, विकेट जात होत्या, परंतु सुधीर पाटीलनं कमालीची फलंदाजी केली. त्या अगोदरच्या मॅचमध्ये, तिसऱ्या मॅचमध्ये सुयोग पाटील एक हाती किल्ला त्याने लढवला, 13 चेंडूंमध्ये 51 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला विजय करून दिलं. आता आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाचे 2 फलंदाज आपल्या संघाला विजय करून देणार की मात्र धाकटा खांदा इथे विजय होणार. हो, मागे मारलाय, परफेक्ट गतीचा इथे वापर केलाय, फलंदाजाने बॉल पाठवलाय फाईन लेगला, मिळतील धावा 6, षटकार. तिला आलाय कदाचित 20 रन रेट आहे प्रत्येक ओव्हर मागे, तर हाच एक विचार असेल की 3 षटकार 1 चौकार किंवा 4 चौकार 1 षटकार, परंतु सोपं काम नाहीये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपल्याला विजय संपादित करायचा असेल तर प्रयत्न करावेच लागतील आणि त्याच प्रयत्नांची शिकस्त सध्या चालू आहे ती आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाकडून. षटकार आलाय पहिल्याच चेंडूवर, बॅटच्या टोएंडला बॉल लागलाय, विकेट कीपर जज करतोय आणि ते झेल. दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद राहुल. षटकार बागे खेचला राहुलने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती अजयने प्रत्युत्तर दिलं, त्याला बाद केलं. धावा झाल्यात टेंबोडे संघाच्या 34 विकेट गेल्या. 2 मैदानावरती करण आहे, त्याच्या साथीला गेलाय संदीप. दोघांमध्ये चर्चा चालू आहे, धावांचा पाठलाग करायचे. हे क्रीडांगण नक्कीच फलंदाजांसाठी लाभदायक आहे. 16 चेंडू विजयासाठी 55 धावांची गरज. आई एकविरा इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती जे जोडले गेलेत त्यांना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या रायगडातील ठाण्यातील एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा या चॅनलवरती टेलिकास्ट केल्या जाणार आहेत. सुधीरने आल्या आल्या आक्रमण केलंय, आता मुभास नाही, वेळच नाही, परंतु अंतर गाठू शकला नाही सुधीर. मिड विकेटच्या दिशेने संदीप आणि संदीप मात्र येथे बाद झालाय. मोठा धक्का टेंबोडे संघाला. जरूर, परंतु मिड विकेटला एक चांगला झेल. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सुदाम, जिथे जाईल तिथे दिसतोय सुदाम. बॉलिंग करताना सुदाम, बॅटिंग करताना सुदाम, क्षेत्ररक्षण करताना देखील सुदाम. आणि सुदामने पहा किती आकर्षक झेल टिपला तो मिड विकेटला. किती जजमेंट छान आहे, बॅलन्स किती आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने त्याने झेल कंप्लीट केला. मैदानात दाखल झालाय तो निकेश. करण जेवढा ऑफ स्ट्राईक राहील तेवढं चांगलं आहे धाकट्या खांदा टीम साठी. 34 धावा, 3 विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी चालू आहे. एक साधं सोपं समीकरण आहे की तुमच्याकडे एक असा फलंदाज आहे जो या धावांचा पाठलाग करू शकतो, चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम जर का झालं तर नक्कीच फायदा होऊ शकतो आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीम साठी. 34 धावा, 3 विकेट. तिसरं षटक आतापर्यंत 6 धावा दिल्यात त्या अजयने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखी एक निर्धाव चेंडू. मॅच मध्ये आता कंबर कसायला सुरुवात केली ती धाकटा खांदा टीमने. पुढच्या दोन्ही टीमने मात्र आता रेडी राहा.
माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 आजचा तिसरा दिवस. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. 34 धावा 3 विकेट. ओव्हर पिच बॉल हवेत आहे. सुदाम कडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि ते खूप आकर्षक झेल. तिसरी कॅच या मॅच मधली. असा खेळाडू सुदाम. तोडाही तोडावा लागेल. सुदामकडे सर्वांचं लक्ष आहे. हा असा तारा आहे क्रिकेट मधला जो येणाऱ्या काळामध्ये सूर्यासारखा चमकणार आहे. लॉस ऑफ 4. बॅटिंग त्याने दमदार केली, बॉलिंग त्याने दमदार केली, फिल्डिंग मध्ये देखील आतापर्यंत 3 कॅचेस त्याने घेतल्यात या मॅच मध्ये. 12 चेंडू विजयासाठी 55 ची गरज आहे. आता जे काही करायचंय ते करणलाच करायचे हा सामना जिंकण्यासाठी. फटका फसलाय. ही कॅच झाली तर मॅच होऊन जाईल धाकटा खांडा टीमची. करणवरती दबाव वाढत होता, फटक्यांची गरज होती. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती करणने, परंतु या मॅच मध्ये करणला माघारी परतावं लागतंय. कारण धावांचा ओघ प्रचंड होता, धावांची गरज खूप मोठी होती, परंतु इथे फटका खेळताना करणचा झेल मात्र इथे घेतलाय आणि मोठा धक्का मिळतोय तो आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला. सिंगल घेऊन आपलं खातं इथे उघडतोय प्रवीण आणि त्याच्या साथीला तो आयुष. आता हे लक्ष खूप मोठं, कारण करण कडून अपेक्षा होत्या, करण देखील बाद झाला. लॉंग ऑनला झेल, फलंदाज बाद. दोन अर्धशतकवीर ॲज अ कॅप्टन सुधीर पाटील, आई गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या विरोधात वीर बजरंग 11 शिरडोन टीमचा कॅप्टन आहे सुयोग पाटील. दोन्ही यंग टॅलेंट आहेत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मात्र इथे रंगतोय आणि या मॅच वरती हावी आहे सध्याच्या घडीला धाकटा खांदा हा संघ. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय. आता हे अंतर खूप दूरवरती गेलेलं आहे. आई एकविरा इव्हेंट 5 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेला कव्हर करते. 36 लॉस ऑफ 6 विकेट. दोन अर्धशतक आज झाले.
त्याचबरोबर गोलंदाजी पहिल्या 2 मॅचमध्ये तर धावा चेज झाल्या नाही. पहिल्या मॅचमध्ये आराध्य स्पोर्ट्स टेंभोडेने 68 धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर धाकटा खांदा हा जो संघ खेळतोय क्षेत्ररक्षण करतोय त्याने 62 धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर धावांचा ओघ वाढला. तिसऱ्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग झाला. सुयोग पाटीलने चांगली बॅटिंग केली. चौथ्या मॅचमध्ये सुधीर पाटीलने चांगली बॅटिंग केली आणि आता हा 5वा सामना जिथे 89 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 37 विकेट गेल्या त्या 6. खांदा टीमने तब्बल 88 धावा कुठल्या. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी आलाय तो समाधान. आकर्षक ट्रॉफीज खूप चांगलं आयोजन दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. जांभुळेश्वर क्रीडा नगरी नितलस. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000. तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 प्रत्येकी. आणि मालिकावीरसाठी बाईक हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी नितेश शेट अर्थातच गुड्डू जोशी समाजसेवक पेठचे यांच्या वतीनं मालिकावीरची बाईक मात्र पुरस्कृत करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी स्पोर्ट्स सायकल. समाधान शेवटचे षटक टाकतोय. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित ही माजी सरपंच उपसरपंच चषक स्पर्धा. ऑन साइडला चांगला फटका आहे परंतु पुन्हा एकदा आय थिंक सुदामच आहे. 4 कॅचेस घेतल्यात या मॅच मध्ये आतापर्यंत त्याने. सहा ओव्हरच्या मॅचेस फार महत्वाचे आहेत. क्रिकेट वाढवायचं असेल, क्रिकेटचं टॅलेंट शोधायचं असेल तर जास्त ओव्हरच्या मॅचेस होणं फार गरजेचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि त्या अनुषंगाने या आयोजकांनी घेतलेला निर्णय फार महत्वाचा ठरेल. हो, चांगला स्ट्रोक सर्वेशच्या बॅटमधून चौकार आणि हा सामना इथे समाप्त झालाय. अभिनंदन आपण करूया धाकटा खांदा टीमचे, त्याने हा सामना जिंकलाय आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला पुढील स्पर्धांसाठी देऊया शुभेच्छा. हार्ड लक टू आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. आणि या सामन्याचा सामनावीर सुदाम नाईक. सुदाम नाईक ज्याने फलंदाजी करत असताना धावा केल्या 37, गोलंदाजी करताना 1 विकेट त्यानं घेतली, 4 कॅचेस घेतल्या, तो ठरला या मॅचचा हिरो.
उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सुदाम नाईक, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकार